काही अडथळे आले त्याला सामोरे जाऊन त्यांनी हे कार्यक्रम आयोजन केलेले आणि चषक नियोजन केलेले अतिशय एकदम उत्कृष्ट अशी त्यांनी कामगिरी केलेली म्हणून त्यांचं सर्व क्रिकेट रसिकांना त्यांचा लाभ घेता आला. सर्व क्रिकेट रसिक अतिशय उत्कृष्ट रित्या इथं खेळत आहेत. त्यांना श्रेय जातं म्हणून प्रशांत सरांचं धन्यवाद. आणि सर्व आईश्री चषकचे कार्यकर्ते स्वप्नील माने आणि सूरज कोरम असतील त्यांनी मेहनत घेतली त्यांचंही धन्यवाद. सरांचंही धन्यवाद. त्यांनी पण भरपूर मेहनत घेतलेली यांची रात्रभर काम करून त्यावेळी त्याच खेळपट्टीवर त्यांनी काम केलेलं आहे याचं त्यांना श्रेय लाभतं आहे. धन्यवाद सर. तर नक्कीच खूप चांगलं मत व्यक्त केले. थोडे भाऊक झालेत. नक्कीच थोडक्यात आपण देखील फक्त 1-2 वाक्यामध्ये आपलं देखील मत व्यक्त करावं. प्रशांत भाऊंचे मनापासून करावे तेवढे कौतुक कमी आहे. कारण की मी स्वतः प्रशांत भाऊंनी किती मेहनत घेतली हे जे ग्राउंड बनवण्यासाठी आम्ही स्वतः पाहिलेलं आहे. आणि रेंजिलसारख्या भागामध्ये एवढे मोठे प्लेयर आज आपल्या भागात आलेले आहे. त्यांच्या सर्वांचं मनापासून हार्दिक आभार. आणि म्हणजे असं अप्रतिम आयोजन प्रशांत भाऊंनी आमच्या रेंजिल्स भागामध्ये केलं. आज 1 लाखापेक्षा जास्त स्पर्धेचं प्रथमतः रेंजिल्समध्ये आयोजन होत आहे. त्यामुळे प्रशांत भाऊंचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी रेंजिल्स आणि खडकी भागामध्ये असं आगळं वेगळं आयोजन करून आमच्या खरंच रेंजिल्स भागाचं नाव उंचावलं आहे. त्यांच्याबद्दल त्यांचं खूप खूप कौतुक. धन्यवाद. तर आपलं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आपण पोहोचायचं आहे. पुन्हा एकदा आदरपूर्वक व्यासपीठावर बसायचं. पुन्हा एकदा समालोचक कक्षामध्ये जाऊया. आवाज ऐकूया. प्रवीण गायकवाड सरांचा सोबत असतील गोपी जाधव सर. स्टे ट्यून ऑन टेनिस क्रिकेट ऑफिन. आपण पाहतायत आयश्री चषक 2024. थँक्यू. तर धन्यवाद मनीष पाटील सर. मॅचला होते सुरुवात. योगेश पेनकर आणि एजाज कुरेशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. भारती स्पोर्ट्स कोल्हापूर आणि त्यांच्या विरोधात गायत्री 11 या 2 टीमच्या दरम्यान मॅच चालू आहे. भारती स्पोर्ट्स कोल्हापूर टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी आणि आपण पाहतोय एजाज कुरेशी स्ट्राईकच्या दिशेला जाऊन पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये. मारा करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. एजाजसाठी हा चेंडू मिड विकेटच्या दिशेला भिरकावून दिलाय. सीधा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. उत्तम षटकार. तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या. हा झेल देखील व्हायरल होणार आहे. यापूर्वी देखील सोशल नेटवर्किंग वरती ऋषी सरांचे अनेक झेल व्हायरल झालेले आहेत आणि आज देखील जबरदस्त झेल यष्टांच्या पाठीमागे टिपला. आईश्री प्रतिष्ठानच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक ऋषी सरांसाठी. नेहमीच आपण चर्चेत राहणारं नाव पाहिलंय ज्यांचं नाव आहे ऋषी आणि जे देतात मायबाप क्रीडा रसिकांना खुशी आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. आडव्या बॅटने उडवलाय बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅसिव्ह हिट 6. बॅटने त्याच्यावर तुटून पडला आणि हा षटकार इथे वसूल केला गेला. टाइम मॅनेज करून घ्या. आणि त्याचबरोबर धावसंख्येला आकार देखील मिळतोय. 14 धावा स्कोर कार्डवर. हा बॉल देखील लॉफ्ट केलाय. भरपूर एलिव्हेशन. प्ले डाऊन दी बॉल. पण तू इथे पहा. ओ हो काय स्टॉप केलाय. झोकून दिलाय आणि ते बॉल थांबवत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. आसिफ तांबोळी त्या ठिकाणी मात्र शतरक्षण करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय जबरदस्त शतरक्षण. कदाचित चेंडू निसटला असता तर सीधा सीमारेषेच्या बाहेर असता. आसिफ तांबोळी अप्रतिम शतरक्षण सीमारेषेच्या लगत. तिसऱ्या पंचांना रेफर केलं जाते. बहुधा फलंदाजी करणाऱ्या संघाने रिव्ह्यू आहे का पंच?
या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची पडताळणी केली जाईल, फेअर डिसिजन दिले जातील. दोन्ही पंच सध्या चर्चा करतील आणि त्यानंतर अगदी काही क्षणांमध्ये दूध का दूध और पाणी का पाणी काय असेल या बॉलची कहाणी आपल्यासमोर रंगेल. परंतु काय अडवला होता असेल लगेच डोळ्यासमोर चित्र आलं. 29 जून 2024चा तो दिवस, सूर्यकुमार यादवने घेतलेला झेल आणि भारतीय संघाने जिंकलेला वर्ल्ड कप. तितका छान हा झेल होता. परंतु पहा अंपायर सिग्नल येते, ऑनफिल्ड ऑफिशियल्सने आता निर्णय दिलाय. हा षटकार आहे आणि त्यामुळे ते 6 धावा मिळतील प्रवीणजी. तर प्रयत्न अप्रतिम नक्कीच आसिफचा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फायटर जेट योगेश पेनकर स्ट्राईकच्या दिशेला. ओ हा चेंडू आपण पाहिलं, गती परिवर्तन चेंडू मध्ये पाहायला मिळालं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, धाव मिळणार नाहीये. स्कोर कार्ड जर पाहिलं तर मात्र स्थिर आहे. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 20 धावा धाव फलकावरती आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ ते संपला. सुरुवात खूप चांगली राहिली. एजाज कुरेशीच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला तर 2 षटकार योगेश पेनकरने ते खेचले आणि त्यानंतर सुरक्षित धावसंख्या पहिल्या षटकामध्ये वसूल केली जाते. 20 धावा स्कोर कार्डवर आहेत. बिनबाद वेल बिगन इज हाफ डन असं आपण नेहमीच म्हणतो. चांगली सुरुवात आपलं अर्ध काम पूर्ण करते आणि ती चांगली सुरुवात सध्या हे दोन्ही फलंदाज एजाज कुरेशी आणि योगेश पेनकर आपल्या टीमसाठी करून देत आहेत. तर दुसऱ्या बाजूला समीर थोडासा महागडा ठरलाय, परंतु तो देखील चांगला गोलंदाज आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये कमबॅक करावं लागेल. मोठी मॅच आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. इथे धावा रोखाव्या लागतील कारण 5 षटकांची लढत आहे. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाल्यात आणि आता दुसऱ्या षटकाची जबाबदारी टीमचा कॅप्टन नेता इथे दाखल होते. प्रथमेश इथे दाखल झाला. टीमचा कॅप्टन आहे. कॅप्टन ऑलवेज लीडिंग फ्रॉम फ्रंट. एका बाजूला फायटर जेट योगेश पेनकर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने अनेक वर्ष नेतृत्व आणि कर्तृत्व सिद्ध केले. तर दुसऱ्या बाजूला प्रथमेशच्या विरोधात एजाज कुरेशी. एजाजसाठी हा बॉल थोडासा मागे ठेवला, लॉफ्ट करायचा होता पण तो थोडंसं टायमिंग जुळलेलं नाहीये. लवकर खेळला फटका. 1 धाव इथे मिळते. सिंगल बरोबरच धाव फलकावर धावा झाले 21 धावा बिनबाद. तर नक्कीच समीरच्या पहिल्या षटकात 3 षटकार येताना आपण पाहिले. षटक क्रमांक दुसरं घेऊन प्रथमेश गोलंदाजी मार्गवरती नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. आक्रमक सुरुवात, स्फोटक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली भारतीय स्पोर्ट्स कोल्हापूर टीमची. या दरम्यान मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चपळाईनं दुसरी धाव पूर्ण केली जाते. धाव फलक या 2 धावांच्या सहाय्यानं पुढे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 23 धावा धाव फलकावरती आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. बॉलला स्लाइस केलं, त्यानंतर आपण पाहिलं तर 2 धावा घेतल्याची त्याची चाल चाणाक्षी नीती आणि घारीची नजर ही क्रिकेटमध्ये गरजेची राहते आणि तो चाणाक्ष खेळाडू आहे योगेश पेनकर. त्यांनी 2 धावा लगेचच पूर्ण केल्या आणि धावसंख्येला आकार दिला. गोलंदाज प्रथमेश राईट मोठी विकेट, माफ करा, डावखुऱ्याचा गोलंदाज. हा बॉल ऑन साईडला खेळलाय. बायडिश लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर रिजनमध्ये दाखल झाला. तिथे धावा मिळतात. एक यावेळी सिंगल मिळते. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे, त्याच्या विरोधात थोडं शांत क्रिकेट खेळणं हा कदाचित रणनीतीचा भाग असू शकेल कारण डावखुऱ्या हाताचा खेळाडू ज्यावेळी गोलंदाजीसाठी येतो त्याच्या विरोधात डावखुऱ्या हाताचा फलंदाज तितकीशी चांगली फलंदाजी करतो आणि म्हणून कदाचित तिथे सिंगल घेतली आहे. एजाज स्ट्रायकिंग एंडला पोहोचला. एजाज कुरेशी ऑन स्ट्राईक. या दरम्यान आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. 1 धाव चपळाईनं पळून पूर्ण केली जाते. शतरक्षक येतोय चेंडूवरती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि याचबरोबर ही दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. धावांसाठी फार मोठी धाव 3 धावा पूर्ण होत आहेत. ज्या ठिकाणी सिंगल मिळायला हवी त्या ठिकाणी मात्र 3 धावा त्या ठिकाणी खर्च केल्या गेल्यात आणि या धावफलक या 3 धावांच्या सहाय्यानं पोहोचतंय 27 वरती. जिद्द चिकाटी कवडी आणि FM कन्नरी किंग्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आता विनंती असेल की आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे. यानंतरच्या 2 टीम जिद्द चिकाटी मेहनत सातत्य हे गुगलच्या प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येत नाही, ते तुम्हाला घडवावं लागतं आणि या खेळाडूंनी अनेक वर्ष मेहनत केली आहे, सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्यामुळे हे सर्व त्यांच्याकडून पाहायला मिळतं. पण दुसऱ्या बाजूला प्रथमेशला कमबॅक करणं गरजेचं आहे. काही धावा त्यांनी खर्च केल्या आहेत. पुढचा बॉल योगेश पेनकरसाठी ओहो फुल लेनचा बॉल होता, परंतु थोडासा बाहेर निघाला. बॉल टप्पा पडल्यानंतर लगेचच विकेट किपरच्या हातामध्ये चालला आणि हाता बॉल येते डॉट बॉल. प्रवीणजी डॉट बॉल गरजेची असेल कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात आणि त्या धावा इथे रोखायच्या असणार आहेत. आता प्रथमेश नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत कोणत्या प्रकारचा बिग हिट खेळू दिला नाही प्रथमेशने. पहिल्या षटकात 3 षटकार आले होते, परंतु या षटकात
धाव गतीवरती नियंत्रण ठेवले गेले. आणखीन एक अप्रतिम चेंडू योगेश पेनकरला या चेंडूवरती देखील उभं करून ठेवलंय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 27 धावा स्कोर कार्ड वरती. एक यशस्वी षटक प्रथमेच. या षटकात खर्च केल्यात एकूण धावा 6. अप्रतिम गोलंदाजी 7 धावा या षटकामध्ये मात्र खर्च केल्या प्रथमेशनं आणि अप्रतिम गोलंदाजीचा नजराना तो सादर करतोय मैदानाच्या आतमध्ये. अगदी ज्या कामासाठी या खेळाडूचा की हा टीमचा कॅप्टन आहे, कॅप्टन ऑलवेज लिडिंग फ्रॉम फ्रंट, आणि ज्या पद्धतीने आपण संघनायकाची भूमिका पाहिली पहिल्या षटकामध्ये 20 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये योगेश पेनकरला त्यांनी थांबवलं, एजाजला काही चेंडू टाकले आणि फक्त 6 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या. हे पाहायला मिळणार आहे कारण शेवटचा दिवस आहे. आज भरपूर मजा येणार आहे या क्रिकेटच्या पर्वामध्ये. अर्थातच आयश्री चषक 2024 हा रणसंग्राम आपण पाहतोय. 2 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्डवर 27. करंट रन रेटची जर आपण चर्चा केली तर 13.50च्या सरासरीने धावफलक सध्या पुढे चालले. येणारी 3 षटकं अजूनही शिल्लक आहेत. कभी खुशी कभी गम असाच हा सामना म्हणावा लागेल, परंतु येणारे 18 चेंडू खूप महत्त्वाची राहणार आहेत. आम्ही याआधी सांगितले दोन्ही टीमचा 12 मॅन कॉम्बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. आमच्यापर्यंत नावं पोहोचली नाही तर डायरेक्ट पेनलाइज केलं जाईल, याची दखल घ्या. यानंतर आम्ही अनाऊन्स करणार नाही आहोत. सलमान शेख राईट नंबर ऑन विकेट पाठवलाय, जसा बॉल टाकला तसाच फेकून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट 6. त्या ठिकाणी आपल्याला इजाजच्या बॅट मधून पाहायला मिळाला याच फटक्यांची गरज आहे. 5 षटकांची मॅच आहे आणि या मैदानाच्या आतमध्ये इजाज कुरेशीची बॅट तळपताना पाहायला मिळते. कोण कशा प्रकारचा पराक्रम करतंय येणारा काळ नक्की ठरवेल आणि पराक्रमाशिवाय पोवाडे गायले जात नाहीयेत. आज नावाचा गवगाव होईल जो अप्रतिम कामगिरी करेल. पुण्यनगरीतली एक भव्य दिव्य रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 33 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अराउंड विकेटने षटकार ठोकला गेला, त्यानंतर थोडीशी रणनीती बदलली. ओव्हर दी विकेटने बॉल टाकला, आउटसाठी ऑफ स्टंप ठेवला आणि तिथे बॅटची कडा घेतली. चायनीज कट किंवा लेमन कट ज्याला आपण म्हणतो. सलमान तयार, स्ट्रायकिंग इन इजाज. यावेळी पुन्हा एकदा पुढे टाकलेला बॉल होता, गॅपमध्ये फटका सजवलाय. यावेळेला बॉल थांबवण्याचा प्रयत्न झाला परंतु लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला कापत असताना बॉल चाललाय सीमारेषा पार. आणखीन एक दणदणीत खणखणीत चौकार. इजाज कुरेशी अप्रतिम फटके खेळताना पाहायला मिळतोय. एक चौकार या अगोदर त्याच्या बॅट मधून. बॅटची कडा घेतलीये, क्षेत्ररक्षक करेल चेंडूचा पाठलाग. चेंडू सीमारेषेच्या लगत पोहोचलाय. सिंगल तर पूर्ण केली, एक धाव तर त्या ठिकाणी पूर्ण केली. या अगोदर मात्र शाहीद शेख आकर्षण ठरला होता. चौफेर फटकेबाजी करत त्यांना सामना मात्र ओढून आणला, खेचून आणला आणि तशाच प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इजाज कुरेशीची देखील पाहायला मिळते. अगदी सहज हाताने तो उंच उंच फटके लगावतोय आणि अक्षरशः या पावसाळी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळतोय इजाज कुरेशी. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 38. ओव्हर क्रमांक 3 या ठिकाणी मात्र जारी आहे. योगेश पेनकर साठी टाकलेला हा चेंडू वाईड आहे, खराब स्वरूपाचा आहे, स्क्वेअर चेंडू आहे. एक धाव स्कोर कार्ड वरती होईल ऍड. धाव फलक जर पाहिलं तर मात्र 39 धावा. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू असताना 5 ओव्हरची मॅच, 5 षटकांचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. भारती स्पोर्ट कोल्हापूर विरुद्ध गायत्री 11. हा चेंडू आपण पाहतोय, पूल केलाय, चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. गगनाला गवसणी घालणारा आणखीन एक गगनभेदी षटकार. थोडासा बाउन्स होता, विथ बाउन्स केला, परफेक्ट पोझिशन मध्ये आला आणि त्यानंतर पुलचा पॉवरफुल फटका इथे दाखवला योगेश पेनकर यांनी. षटकार वसूल केलाय. या षटकाराबरोबरच धावसंख्येला आकार मिळेल. धावसंख्या स्कोर कार्डवर पोहोचली आहे 45 धावा. 45 अंकाला की रोहित शर्माची लगेचच आठवण येते. 30 एप्रिल 1987 हा जन्मदिवस. नागपूरमधून सुरुवात झाली क्रिकेटची आणि त्यानंतर आपण पाहिले भारतीय संघासाठी खूप चांगले योगदान. 45 धावा स्कोर कार्डवर. सलमानचा पुढचा चेंडू योगेशसाठी, हा बॉल देखील उडवलाय. बॉल हवेत, भरपूर एलिव्हेशन, प्लेअर डाऊन दी बॉल. इथे झेलचा अंदाज आलेला नाहीये, झेल निसटलाय. 2 धावा इथे मिळणार आहेत.
पकडो कॅच, जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. इथे ही कॅच सोडली नाहीये, कदाचित मॅच सोडावी लागेल, कारण झेल गरजेची असणार आहे. आणि तो झेल इथे निसटलाय, जीवनदान मिळतंय योगेश पेनकरला, आणि त्यामुळे तो आता आक्रमक ठरू शकेल. प्रवीणजी, तर नक्कीच अमर त्या ठिकाणी होता. ही कॅच खूप महत्वाची होती. योगेश पेनकर मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे सेट झालाय. जबरदस्त फलंदाजी करताना जो पाहायला मिळतो आहे. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन, सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तब्बल 47 धावांचा डोंगर आतापर्यंत उभा केला गेलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार होताना जो पाहतोय प्रथमेश. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय 4 या ठिकाणी जारी. ओ इजाज कुरेशीसाठी हा चेंडू आपण पाहतोय. शतरक्षक येईल चेंडूवरती, सिंगल वेगवान घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला होता, परंतु सिंगल वरती समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा पावसाच्या सरी बरसताना पाहायला मिळतात. हे पावसाळी क्रिकेट आहे आणि पावसाशिवाय या रबर बॉल क्रिकेटला मजा देखील नाही. पावसाच्या सरी मैदानावरती बरसताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला योगेश पेनकर बरसताना पाहायला मिळतोय, इजाज कुरेशी बरसताना पाहायला मिळतो आहे. ओ या दरम्यान बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, परंतु क्रीज सोडली आहे इजाजनं. त्या ठिकाणी योगेश पेनकरला परतावं लागेल. धावबाची शिकार, पहिली विकेट. याच बरोबर इजाजच्या बॅट मधून आणखीन एक हवेच्या लाटावरती स्वार होत चेंडू सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. षटकार, 6 धावा. असा बाहेर ठेवलाय बॉल. टप्पापर्यंत बॉल बाहेर निघाला आणि पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं इजाज कुरेशीने. पंचांनी लगेच निर्णय दिला. एसीटीचा व्हाईट बॉल एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. या अतिरिक्त धावे बरोबरच धाव फुले पुढे चालली टीमची. टोटल आता स्कोर कार्डवर 55 धावा, 1 गडी बाद. प्रथमेश गोलंदाजी मागवर दाखल होतोय. इजाज साठी हा फटका, फ्लॅट फ्लॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार, 6 धावा. गेजाज कुरेशी बरसताना पाहायला मिळतो आहे. आणखीन एक नेत्रदीपक षटकार त्या ठिकाणी एजाजच्या बॅट मधून येताना जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा, 61 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. याच फटक्यांची गरज, 5 षटकांची मॅच आहे. आक्रमण नक्कीच प्रत्येक चेंडूवरती करण्याचा प्रयत्न असेल. प्रथमेश वरती केले गेलेलं आक्रमण, या षटकात 2 उत्तुंग षटकार वसूल केले गेलेत. स्कोर कार्ड पोहोचले आपण पाहतोय 61 धावसंख्येवरती. सलामीला येऊन मात्र उभा आहे एजाज कुरेशी. नेत्रदीपक फटके चौफेर लगावताना मात्र जो पाहायला मिळतो आहे. चांगली सुरुवात केली होती योगेश पेनकर आणि एजाजनं. योगेश पेनकर धावबाद झाल्यानंतर देखील आक्रमक स्फोटक फटके इजाजच्या बॅट मधून येताना जे पाहायला मिळतात. तर नवीन फलंदाज संदीप मकवाना देखील आपण पाहतोय नॉन स्ट्राईकच्या दिशेला मारा करण्यासाठी. प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती चालू आहे. 5 षटकांची ही लढत आहे. आईश्री प्रतिष्ठान आयोजित आईश्री चषक 2024चा थरार. आणि याच बरोबर पुन्हा एकदा उंची आहे, लांबी आहे का? लांबी देखील आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी 6 धावा.
आगमन झाले त्यांचं देखील आम्ही आईश्री चषक 2024च्या वतीने सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. प्रथमेश गोसावी नंदुरबार एक्सप्रेस यावेळी आणखीन एक धमाका एजाजच्या बॅटमधून कंच किती भेट हा बॉल देखील सीमारेषा पार उत्तुंग षटकार. हायलाइट पाहावी तसे फटके नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले आणि या धावफलक देखील मुसुंडी मारताना पाहायला मिळतंय, झेप घेताना पाहायला मिळतंय. 73 धावा धावफलकावरती षटक क्रमांक आपण पाहतोय. चौथं संपलंय, शेवटचं आणि अंतिम षटक डॉन अर्थात प्रदीप नैनी. 73 धावा धावफलकावरती आहेत. 73 धावा स्कोर कार्डवर जसा षटकार ठोकला आमच्या डीजी दादांनी गाणं देखील वाजवलं बचके राहिला आणि गोलंदाजांसाठी हा निर्वाळा होता. आता टीमचा आधारस्तंभ अर्थातच प्रदीप नैनी अर्थातच डॉन. यावेळी फटका चांगला आहे. संदीप मखवानाच्या बॅटमधून स्लाइस केला होता बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर खेळायचा होता. पॉईंटच्या डोक्यावरून हा फटका सजवण्याचा प्रयत्न झाला परंतु थोडासा नैसर्गिक अडथळा आणि इथे मात्र एकच धाव मिळते. सिंगल बरोबरच संदीप मखवानाचं खातं इथे उघडलं जातंय. धावसंख्या स्कोर कार्डवर 74 धावा. मागच्या षटकामध्ये तब्बल 4 षटकार ठोकले गेले आणि का माझ्या खेळाचा माझ्या नावाचा डंका पुणे नव्हे तर संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर असतो हे दाखवून दिलं होतं प्रवीणजी एजाज कुरेशीने. तर नक्की स्ट्राईक घेणं खूप गरजेचं होतं कारण की लागोपाठ 4 षटकार अगोदरच्या षटकात ठोकले होते. ओ चेंडू थोडासा खाली राहिलाय. दहशत डॉन प्रदीप नैनीत गोलंदाजी मार्क वरती आहे. अप्रतिम गोलंदाजीचा नजरानं आपण पाहिलं. या अगोदरच्या षटकामध्ये 4 षटकार ठोकलेत इजाजनं आणि त्याच्यासाठी हा चेंडू निर्धाव टाकला गेलाय. आपण पाहतोय डॉन गोलंदाजी मार्क वरती आहे. पुन्हा एकदा समोर इजाज आहे. काय घडणार आहे शेवटच्या षटकामध्ये? ओ या दरम्यान आपण पाहतोय शतरक्षक प्रयत्न केला होता त्या ठिकाणी मात्र चेंडू पोहोचेन सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 रन. होतंय आणि सध्या धावांचा पाऊस त्याच्या बॅटमधून पडतोय. वरुण राजा सध्या थांबलाय परंतु एजाज कुरेशीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडताना पाहायला मिळतोय. मागच्या बॉलवर प्रदीप नैनी अर्थातच डॉनने त्याला बीट केलं पण त्याचं उत्तर देत असताना त्याने सांगितलं येस मी देखील कच्च्या गुरुचा छेला नाहीये. प्रदीप तयार. एजाज कुरेशी स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला ड्राईव्ह केला ऑफ ड्राईव्ह बॅटचा फेस ओपन केला अलॉंग दी कार्पेटनी जमिनीला गुदगुल्या करत बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये जिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा मिळतात आणि या 2 धावांबरोबरच धाव फलक पुढे चाललाय. टीमची टोटल आपण पाहू शकता स्कोर कार्डवर 80 धावा 1 गडी बाद. पाठीमागचे दोनही चेंडू जर पाहिले तर निलेश पिंजारीकडे जाताना पाहायला मिळाले. निलेश पिंजारी एक चपळ क्षेत्ररक्षक म्हणून त्याची ओळख आहे परंतु त्या ठिकाणी या नक्कीच बरंचसं पाऊस पडलेला आहे आणि थोडंसं नक्कीच चिखल झालेला आहे आणि त्यामुळं झेल पकडण्याचे रिस्क त्याने मात्र त्या ठिकाणी घेतली नाही. दरम्यान मात्र आपण पाहतोय सिंगल घेतली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. इजाज कुरेशी कौतुकास्पद फलंदाजी आहे. 22 म्हणून पंच इशारा करताना जे पाहायला मिळत आहेत. तब्बल स्कोर कार्ड वरती धावा 81. शेवटचं षटक प्रगती पथावरती चालू असताना आपण पाहतोय. 16 बॉलमध्ये 53 धावांचा गणागार या ठिकाणी पेश केलाय. एजाज कुरेशीची बॅटिंग आवडली तर एकदा टाळ्या वाजवायला संकोच करू नका. जोरदार टाळ्या होती एजाज कुरेशीसाठी. 16 बॉलमध्ये 53. एजाज एकदा अभिवादन करा. आपले भरपूर फॅन फॉलोअर्स आहेत. अर्धशतक ठोकलं गेलं आज अंतिम दिवसामध्ये महत्वाच्या मॅचमध्ये. 16 बॉलमध्ये 53 धावा. प्रदीप तयार स्ट्रायकिंग एंडला. संदीप या षटकातील पुढचा चेंडूचा सामना करेल. आउटसाठी लेग स्टंप बॉल थोडासा बाहेर. व्हाईट बॉल म्हणून पंचांनी त्या ठिकाणी मात्र इशारा केलेला आहे. इजाज कुरेशी आज नावाची चर्चा पुण्यनगरीत नक्कीच होईल. अगदी या महाराष्ट्र क्रिकेटमध्ये या नावाची नक्कीच चर्चा होईल. फायनलच्या महत्त्वपूर्ण दिवशी महत्त्वपूर्ण सामन्यात अर्धशतक झळकवले इजाज कुरेशीनं. नेत्र दीपक फटके लगावलेत मैदानाच्या आतमध्ये इजाज कुरेशीनं आणि अगदी या स्कोर कार्ड नेऊन पोहोचवले तब्बल 86 धावांवरती.
डॉनचा हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा खाली राहतोय यष्टीरक्षक चेंडूवरती धावबाची संधी आणि पंचांचं बोट आकाशाकडे अर्थात विकेट त्या ठिकाणी मात्र जी पाहायला मिळते डॉनचं षटक अप्रतिम नक्कीच आपल्याला पाहायला मिळते एक चौकार निश्चित आला होता त्या ठिकाणी देखील डॉननं इशारा केला होता निलेश पिंजारीला झेल व्हायला हवा परंतु अप्रतिम षटक शेवटचं टाकले डॉननं आणि एकूण धावा स्कोर कार्ड वरती 86 जिंकण्यासाठी 87 धावांचं लक्ष आहे. इज टार्गेट 87 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. मॅच चालू आहे भारती स्पोर्ट्स कोल्हापूर विरुद्ध गायत्री 11 डॉन यांची टीम नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो आहे. भारती स्पोर्ट्स कोल्हापूर टीमनं सर्वप्रथम फलंदाजी केली 86 धावा त्या ठिकाणी मात्र ज्या बनवल्यात आणि 87 धावांचं लक्ष नक्कीच आपण पाहतोय समोर जे ठेवलंय. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला रेडी राहायचे. NB स्पोर्ट्स धनकवडी पुणे आणि दुसऱ्या बाजूला FM कंधारी किंग्स बोथ कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. आपल्याला विनंती आहे टॉस घ्यायचा आहे त्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. NB स्पोर्ट्स धनकवडी पुणे आणि FM कंधारी किंग्स आणि तिथे टॉस घेण्यासाठी आमच्यासोबत जोडले जातील आमचे को अँकर शैलेश निवंकुनी सर. यांना आम्ही विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी आमच्यासोबत जोडले जा. इट्स ओट यू. धन्यवाद. धन्यवाद मनीष सर. चला आजच्या दिवसातील चौथ्या मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करणार. त्या अगोदर ती नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करणं फार गरजेचं आहे. NB स्पोर्ट्स धनकवडी आणि त्यांच्या विरोधात FM कांधारी किंग्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना पुन्हा एकदा इथे आमंत्रित केलं जात आहे टॉस करण्यासाठी. दोन्ही संघाचे संघनायक आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस वेळेसाठी इथे इनिंग ब्रेकमध्ये टॉस करतोय. आपल्याला वेळ वाचवायचा आहे त्यासाठी लवकरात लवकर दोन्ही संघाचे संघनायक NB स्पोर्ट्स धनकवडी संघाचे संघनायक आलेले आहेत. FM कांधारी किंग संघाचे संघनायक लवकरात लवकर या. आणि या मॅचचा टॉस इथे आपण पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास भाऊ लांडगे यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. आणि त्यानंतर एक्झिबिशन मॅच असेल या मॅचच्या टॉस नंतर. चला या इथे दोन्ही टीमचे कॅप्टन FM कांधारी किंग्स FM कांधारी किंग्स उस्मान पटेल. चला या लवकर टॉस करण्यासाठी. प्रेक्षकांना आतुरता आहे तुमच्या आगमनाची. लवकरात लवकर इथे टॉस करण्यासाठी या कारण टॉस इथे होणं फार गरजेचं आहे. इनिंग चालू झाल्यानंतर जर का कुठला कर्णधार इथे आला टॉस करण्यासाठी तर षटकं कमी केली जातील. हा शेवटचा निर्णय इथे आयोजकांनी घेतलाय. कर्णधार अथवा प्रतिनिधी कोणी असेल टॉस करायला काही इथे हरकत नाहीये. तुम्ही थोडंसं पटपट करा. अन्यथा इथे जर इनिंग चालू झाली आणि टॉसला जर कर्णधार आला नाही तर तुमची षटकं कमी केली जातील असा निर्णय घेण्यात आलाय. थोडंसं पटपट आपण हे निर्णय घेऊयात. NB स्पोर्ट्स धनकवडी आणि त्यांच्या विरोधात FM कांधारी किंग्स मुंबई विरुद्ध पुणे या लढतीची सुरुवात या ठिकाणी होईल. एका बाजूला आपण पाहतोय रणजित फराटे या ठिकाणी NB स्पोर्ट्स धनकवडी या संघाचे संघनायक आहेत आणि त्याचबरोबर FM कांधारी किंग्स जिशान या ठिकाणी FM कांधारी किंग्स संघाचे संघनायक आहेत आणि पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय कैलासजी लांडगे यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस संपन्न करतोय. 5 ओव्हरची मॅच असेल आणि इथे NB स्पोर्ट्स धनकवडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. रणजित सर मी तुमच्याकडे येईल. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही क्षेत्ररक्षण करू. निर्णयामागचं कारण? प्लेयर आम्ही जरा नवीन जमा केलेले आहे त्यामुळे आमचं कॉम्बिनेशन एकदा जमलं की आम्ही पुन्हा बॅटिंग सुद्धा चांगली करू शकतो. नक्कीच टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षणाचा निर्णय. वेळ न घेता पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा. कंधारी किंग्सच्या संघनायकांकडे येईल. कैसा अगर आप टॉस जीते तो आपका निर्णय क्या था? हम लोग भी पहला फील्डिंग लेने का ही चांस लेते थे
अभी बैटिंग करना है तो क्या टारगेट सेट करेंगे? 5 ओवर का मैच है, क्या टारगेट सेट करेंगे? क्रिकेट है, हर एक बॉल का मैच रहता है. ट्राय करेंगे जितना अच्छा स्कोर सेट करने की कोशिश करेंगे. चला दुसरा डाव तिथे सुरू होतोय. आपण न वेळ घेता लगेचच मॅच कडे वळतोय. पुढील मॅचचा टॉस NB धनकवडी संघाने जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर FM कांदारी किंग संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. दुसरा डाव सुरू होईल. लगेचच आपण समालोचन कक्षामध्ये वळूयात. त्या ठिकाणी आपले प्रशांत आदवडे सर आणि मयूर कारंडे, निलेश पिंजारी दोनों प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर. बिंदी गेंद के साथ वरिष्ठ आगाज हुआ है. बॉलिंग ट्रॅकवर विजय पावले तेज गती गोलंदाजीसाठी ओळखले जातात, पण फॉर्मॅट वेगळा झालाय. थोडीशी ग्रिपिंग चुकले, बॉल हातातून निसटलाय, व्हाईट बॉलची 1 धाव मिळते आणि आता कुठे धावफलक सुरू झालाय. 87चा पाठला करायचा आहे आणि धावफलकावर पहिली धाव व्हाईटची. दिनेश पिंजारी के ऊपर दारोमदारी का बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी अपने बॉलिंग पार्ट पर विजय पावले तैयार. राइट ओवर द विकेट, बढ़िया गेंद टिप और थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर. बल्लेबाज सफल हुए थे तो बिल्कुल टेलीग्राम मिल गया था विजय पावले के लिए. और केदार जाधव का विकेट, ऋतुराज गायकवाड़ का विकेट, क्योंकि इनके लिए बहुत महत्वपूर्ण है. महाराष्ट्र प्रीमियर लीग बहुत शानदार प्रदर्शन रहा है विजय पावले का. विजय पावले पुन्हा एकदा आपण संच डावीकडून स्टार्ट घेत आहेत. यावेळेस रिच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रिच केलंय. नॉट ऍक्सेसिबल बॉल, डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार, सिक्सर, 6 धावा. और भारतीय टीम के किसी भी बल्लेबाज के पैरों पर गेंदबाजी आप करेंगे तो भाई आपको कहाँ छोड़ने वाले हैं. क्या खूबसूरत स्ट्रोक था दिनेश पिंजारी का. ऑफ स्टंप के बाहर टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है. विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए. फ्लैग स्लिप पर गेंद फील्ड होती हुई और ये बिंदी गेंद है. स्कोर 7 रन बगैर किसी नुकसान के. पाय चालले पाहिजेत. जर पाय चालले तर मग तो स्ट्रोक व्यवस्थित एक्झिक्यूट होणार आहे, पण निलेशचे पाय चालत नाहीयेत, त्याचमुळे हा डॉट आलेला आहे. चांगली वापसी विजय पावलेची पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपला, धावसंख्या झालेली आहे 7 धावा, 7 रन्स ऑन बोर्ड. विजय तयार होतं. विकेट हाफ ट्रॅकर आहे, पूल केलंय, एलिव्हेशन नव्हतं, पण आता पाहूया बॉल जाईल सीमारेषा पार. मिळतील या धावा 6. निलेशच्या बॅटमधून या षटकातला दुसरा षटकार. बार फिर देखिए छोटी गेंद थी, बैकफुट पर चले गए. शरीर का संतुलन बहुत अच्छा था, बॉडी को रोल किया और दे घुमा के गेंद को खेल दिया बाउंड्री के बाद. स्क्वायर लेग बाउंड्री पर जो खिलाड़ी थे वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. एबिलिटीज नथिंग विदाउट अपॉर्चुनिटी. अवसर के बिना काबिलियत कुछ नहीं है. प्रोफेशनल खिलाड़ी मैदान के अंदर है और ICC चषक 2024 आपके लिए बहुत बड़ा मंच है और बहुत बड़ा मंच आपके लिए सजा हुआ. स्कोर अगर देखिए तो रन संख्या 13 रन. ओव्हर पहिला प्रगती पर है. मनीष 2 छक्के आए हैं. निलेश पिंजारी अपना दमखम दिखाते हुए. थांबून चालणार नाही आणि 1-2 षटकार खेचून चालणार नाही, तर ती रीग लावावी लागेल षटकार चौकारांची, तरच 87 धावांचा पाठलाग तुम्ही करू शकाल. आणि त्यातल्या त्यात प्रमुख गोलंदाजावर त्यांनी हल्ला चढवलाय. इस बार टिप ऑफ स्टंप के बाहर था. लेन बहुत बढ़िया, ऑन साइड पर खेलने का प्रयास, मिस टाइम स्ट्रोक और अच्छा कैच. क्या गेंद पेड़ को लगी है? नहीं, इस बार भाग्य का साथ मिलता हुआ. विकेट कीपर देख रहे हैं और टारगेट बड़ा है, बैटर बड़ा है. स्कोर अगर देखें तो पहले ओवर में टोटल बन गया है कुल मिलाकर 13 रन बगैर किसी नुकसान के. चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. एक छोटे से ब्रेक के साथ वापस आएंगे. शेवटच्या बॉलवर 1 धाव आपण नोंद करणार आहोत आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 14 झाले. एक सिंगल डॉट आहे की सिंगल आहे? शिवा सर, हे सिंगल सिंगल ओके. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 14. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 73ची. बॉल शिल्लक आहे 24. अजूनही चेस चालू आहे, पण चेस मास्टर बनावं लागेल आणि पाहूया तो चेस मास्टर कोण म्हणतोय. उद्याचा दिवस सुपर संडे आहे आणि देवांश ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यातली पहिली फ्री एंट्री स्पर्धा आणि ती स्पर्धा नक्कीच अप्पर पाण्याच्या टाकीजवळ तुम्ही अनुभवणार आहात. तर क्रिकेटचा हा जो प्रवास आहे सातत्याने रबर बॉल क्रिकेटचा तुम्ही पाहत राहणार आहात. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकर तुम्हाला पाहायला मिळतोय
विकी पुजारी बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हरसाठी येत आहेत. पहिलं षटक आपण विजय पावले यांचं पाहिलं होतं. पुन्हा एकदा त्याच व्ही फॅक्टरवर कर्णधार थांबतोय. विकी पुजारीला बोलवण्यात आलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये निलेशच्या वतीने जे 2 षटकार आले त्याचमुळे त्यांनी सुद्धा आता अपेक्षा वाढवलेली आहे प्रेक्षकांची, चाहत्यांची, की आपण सुद्धा या मोठ्या धावफलकाचा पाठलाग करू शकतोय. थोडासा थांबून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने रोटेट होताना पाहायला मिळाला. पोझिशन घेतली होती पण व्यवस्थित जुळवणूक झाली नाहीये. येतोय हा डॉट. और विकी पुजारी के इनके ऊपर भी दारोमदार रहेगा. प्रारंभिक बल्लेबाजी की बात करें तो नीलेश पिंजारी और मयूर कारंडे. स्कोर 14 रन, बहुत अच्छी गिनती. टिप्पा खाने के बाद उछाल जरूर मिला. बैकफुट पर खेलने की कोशिश लेकिन बल्लेबाज क्रैम्प हुए. अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. शॉट पे गेंद ऑन साइड पर पुर किया. खिलाड़ी वहां मौजूद है, गेंद को नहीं रोक पाएंगे. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार 4. जिंकण्याची जिद्द फलंदाजांची पाहायला मिळते. मी तर म्हणेन फलंदाजाची पाहायला मिळते. निलेश एका बाजूने किल्ला लढवण्याचं काम करतोय. मयूर कारंडेकडे अजूनही संधी आली नाही, पण कालचा दिवस मयूर कारंडेने गाजवला होता हे सुद्धा विसरून चालणार. त्याचमुळे या दोघांना या मैदानाचा, या वातावरणाचा, या स्पर्धेचा अनुभव आहे आणि तोच अनुभव या क्षणाला वापरावा लागेल. धावसंख्या झाले 18 धावा, 18 रन्स ऑन बोर्ड. ऑफ स्टंपच्या बाहेरचा अकुटप्याचा बॉल फॉलो करून शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. हा लो बाउन्स जो आहे प्रशांत सर फलंदाजांची डोकेदुखी या स्पर्धेमध्ये वाढवतोय. नीलेश पिंजारी साहब देखिए कहाँ है, जहाँ वो पानी है ना वहाँ आए और इन्होंने देखा कि वहाँ ब्लास्ट हो रहा है. जब जब वहाँ ब्लास्ट हुआ है ना तो बल्लेबाजी करना बहुत मुश्किल हुआ है और इसकी वजह क्या, उसके ऊपर हम मनीष चर्चा करेंगे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ऑफ स्टंप के बाहर गति परिवर्तन किया गया था. आगे गेंद थी, कवर पर खिलाड़ी है. 1 रन मुकम्मल किया और गेंद बहुत आगे गिरी है तो 2 रन लेने का मौका है. 2 रन के साथ स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ. मनीष, जहां गेंद ब्लास्ट हो रही ना वहां से तेज जाने वाली है और जब ब्लास्ट हो जाएगी तो बल्लेबाज को देखना बहुत मुश्किल हो जाए, साइड करना बहुत मुश्किल हो रहा है. एक्झॅक्टली. पाण्याचे शिंतोडे जेव्हा तुमच्या डोळ्यांवर येतात अशा वेळेला बॉल व्यवस्थित साईट होत नाही. पण तरी देखील कधी कधी क्रिकेटचा खेळ जजमेंटने खेळावा लागतो आणि म्हणूनच ते जजमेंट निलेच जे अनुभवाचं दुसरं नाव आहे ते पाहायला मिळालेलं आहे. आणि त्याचमुळे विजय पावले होते, समोर आता विकी पुजारी आहेत. प्रत्येक गोलंदाजासमोर ते मोठ्या फटक्यांची मनीषा ठेवतायत. फुललेनचा बॉल बॅकलिपला खाली घेतलं, फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल पोहोचतोय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल, एका धावेची बॉल. तुलनात्मक विचार केला प्रशांत सर तर मागच्या षटकापेक्षा हे षटक चांगलं राहिलेलं आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. और क्योंकि इसकी वजह यह है कि 2 छक्के आए थे पहले ओवर में. विकी पुजारी इस ओवर में दूसरी गेंद पर चौका और उसके बाद में कमबैक किया. बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. अब ये कमबैक है या वेलकम बैक. मयूर कारंडे गोवा में जाके इन्होंने अपना जलवा दिखाया था. साकी प्रीमियर लीग में इसी मैदान पर बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए अर्धशतक जड़ने वाले खिलाड़ी है. बीच मैदान पर मयूर कारंडे. शॉट पीस गेंद, उसके ऊपर किया प्रहार. गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपनी टीम की जरूरत देखते हैं. शानदार छक्का. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 60 धावांची आणि बॉल शिल्लक असतील 18 चेंडू 60 धावांची गरज आहे. चेस चालू आहे. मी सर्व आमच्या मान्यवरांचा आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केलेलं आहे, वस्तुस्वरूपात सहकार्य केलेलं आहे. सन्माननीय भरतदादा टिंगरे, अध्यक्ष पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने 10,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य, तसेच माननीय आशिष दादा मारणे, उपाध्यक्ष पुणे टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. सन्माननीय कैलास दादा लांडगे, अध्यक्ष पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीने चेंडूंची व्यवस्था. सन्माननीय रोहनदादा चौगुले यांच्या वतीने 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. तसेच सन्माननीय नितीनदादा पवार यांच्या वतीने 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. सन्माननीय शिवाभाऊ कांबळे सांगवी यांच्या वतीने 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य आणि सन्माननीय आशिष भाऊ गोपाळ यांच्या वतीने 11,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. विजय पावले पुन्हा एकदा फ्लिक केल्या बॉलला, एलिव्हेशन नव्हतं, बॉल पोहोचेल डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण क्षेत्ररक्षक चुकला आणि मैदानाच्या आतमध्ये जेव्हा बॉल हातातून निसटतो फलंदाज लगेच दुसऱ्या धावेसाठी तयारीत असतात. ही 2 धावा आणि धावफलकामध्ये वाढ होऊन धावसंख्या पोहोचते आता 29. विजय पावले जो बहुत महत्वपूर्ण गेंदबाज हैं, प्रमुख गेंदबाज फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं कोल्हापुर टीम के.
छोटी गेंद पर प्रहार किया बहुत खूबसूरती के साथ। तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली है पूरी पिक्चर और ये लगा शानदार सिक्सर और कमाल की बल्लेबाजी करते हुए आज नीलेश पिंजारी, शानदार स्ट्रोक। कुठेतरी पाहायला मिळते आयसी चषकामध्ये आपण आहोत आणि आयसी चषकामध्ये काल देखील असाच क्रिकेटचा थरार आपण पाहिला आणि आज सुद्धा तसंच जिद्दीचं क्रिकेट आपण पाहतोय। फॉर्मॅट जरी वेगळा असला पण क्रिकेटचा खेळ तोच आहे। निलेश स्ट्राईकवर, ओ स्टंप मोकळ्या ठेवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि विजेता तोच प्रयत्न की यष्टीवेदी चेंडू हाताळीन पण लेग स्टंपच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल होतो। व्हाईट बॉलची एकदम मिळते अवंताच्या स्वरूपातली धावसंख्या पोहोचते 36 वर। ब्रॉकल में गेंदबाजी करना पसंद करते हैं, कभी कभार वो लेग स्टंप के बाहर भी जाते हैं और कभी कभार लेग स्टंप को भी उड़ाते हैं। बढ़िया लाइन, वो ब्लास्ट हुआ। गेंदबाजी जब आप कर रहे हैं और पानी में गेंद जब गिर रही है तो बल्लेबाजी करना मुश्किल हो रहा है। सही इलाके में गेंदबाजी हो रही है। स्कोर रुका हुआ 36 पर। म्हणतात की वेळ निघून जाण्याच्या अगोदरच प्रयत्न करायला हवा आणि तेच प्रयत्न दिसत आहेत आता विजयचे, तेच प्रयत्न दिसत आहेत निलेशचे। हो यावेळेस हवेत आहे बॉल। ज्याला स्वतःची छाप पाळायची असते तो मागे वळून पाहत नाही आणि पाहणार नाही। निलेशच्या वतीने येतोय हा गगनचुंबी षटकार। आपण लिहितो कळावे, चेंडू तुमच्या पायावर असेल तर योग्य पद्धतीने वळावे। बॅट फिरली आणि अशी फिरली की त्यानंतर चेंडू सीमारेषा पार करतोय। 6 धावांचा षटकार आणि निलेश पिंजारी मैदानावरती अप्रतिम बॅटिंग करत असताना ऑफ स्टंप के बाहर गेंद खेलने की कोई कोशिश नहीं। व्हाइट बॉल का इशारा। स्कोर अगर देखे तो रन संख्या पर टोटल अगर देखे 43 रन। मैच इंटरेस्टिंग है, रोचक मुकाबला मैदान के अंदर। मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट चालू आहे, मैदानाच्या बाहेर सुद्धा पेव्हलियन बॉक्स मध्ये क्रिकेट चालू आहे। दोन्ही संघाचे प्रचंड समर्थक या ठिकाणी आपला संघ जिंकावा त्यासाठी देव पाण्यात घालतायत पण मेहनतीशिवाय जिंकणं अशक्य आहे। धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 43 धावा। गती परिवर्तित फुल टॉस होता, संधी होती निलेशकडे पण बॉल लेग स्टंपच्या बाहेरून अजूनही कुठेतरी नशीब सुद्धा साथ देते। फलंदाजी करणाऱ्या संघाचं म्हणजेच गायत्री 11चं भारतीय स्पोर्ट्स कडून गोलंदाज 2 वापरले गेलेले आहेत पण फलंदाजी आता वरच्या दर्जाची पाहायला मिळते। धावसंख्या झालेली आहे 44। जीवनात 2 गोष्टी कधी वाया घालवायच्या नसतात, एक अन्नाचा कण, दुसरा आनंदाचा क्षण। क्रिकेटमध्ये फुलटच चेंडू खरं तर वाया घालवायचा नसतो परंतु नशिबाची साथ मिळते बॅटरला। व्हाइट बॉलचा इशारा, धावपलकावरती एकूण डाबात 47। 44 स्कोर बोर्ड पर है। अब दे व्हाइट बॉल आया उसके बाद में सारे खिलाड़ी योगेश पेंटकर समझाने के लिए आए हैं। विजय पावले बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है बीच मैदान पर। योगेश पेंटकर बिल्कुल विजय पावले के साथ चर्चा कर रहे हैं, संघर्ष करते हुए विजय पावले स्ट्राइक रन पर निलेश पिंजारी। शानदार मैच है, कमाल का मुकाबला है। स्कोर 44 पर रुका हुआ इंटरेस्टिंग मैच है। फ्लैग स्लिप पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी तैनात। बढ़िया लाइन, बहुत अच्छी लाइन, टिप ऑफ स्टंप के बाहर। बल्लेबाज सफल हुए थे लेकिन सफल नहीं हुए और गेंद को फील्ड किया अपने पॉलोतूर में विजय पावले ने। याच दरम्यान आपण बघितलं प्रतीक मोरे यांचं शुभागमन झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आईस चषक 2024च्या भव्य दिव्य मंचावर। अजूनही आवश्यकता आहे 43 धावांची, 44 तर धावफलकावर लावलेले आहेत आणि ते पाहूया त्या ठिकाणी आगेकूच तर चालू आहे। खूप चांगला क्रिकेटचा खेळ या 2 फलंदाजांचा चालू आहे। मयूर कारंडे यांना कमी संधी मिळाल्या पण कुठेचित वेट अँड वॉच क्रिकेट ते खेळतायत पण निलेश अनस्टॉपेबल, अनबीटेबल, मी नाही थांबणार, मी तर फक्त मारत राहणार। षटकार खेचलाय बॉल फाईनली सीमारेषा पार। और 87 रनों का टारगेट है। स्कोर अगर देखें तो कुल मिलाकर 50 और जीतने के लिए 37 रनों की जरूरत है। क्या मुकाबला है। और मैदान के अंदर डॉन जो है ना मनीष पानी लेके जा रहे हैं, मैदान के अंदर चला गया पानी। क्या बदलने वाली ये कहानी इंटरेस्टिंग है। ये पानी है डेन टोनिक किसका पता चलेगा। मनीष हमारे साथ रहेंगे लेकिन डीजे मास्टर एक गाने के साथ हमारे साथ जुड़ने वाले
ना, तो टैलेंट को आप ज्यादा देर तक छुपा नहीं सकते। यहाँ बड़ा मैच है और बड़े मैच पर आप एक बार फिर सबकी निगाहें हैं, लेकिन ये दो बल्लेबाज किस तरह से खेलेंगे वो देखने वाली बात है। गेंदबाजी में अब परिवर्तन हुआ, जावेद के हाथ में गेंद है, सामने बल्लेबाज मयूर कारंडे बहुत ही शानदार खिलाड़ी है, दमदार खिलाड़ी है और इनका भी रोल इंपॉर्टेंट रहेगा। बहुत देर तक नॉस्ट रखे इनकी तरफ है क्योंकि शानदार बल्लेबाजी, दमदार बल्लेबाजी रही है। दिनेश पिंजारी की ऑफ टर्म के बाहर गेंद, बल्ला बिल्कुल स्कोरले की तरफ जाता हुआ, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई, शॉट अच्छा नहीं था। ये जो प्रयास था मनीष अच्छा नहीं था क्योंकि गेंद ऑफ टर्म के बाहर थी, गेंद को स्क्वेअरली की तरफ आप खेलना चाह रहे हैं, आपको सीधा खेलना था। एक्झॅक्टली, खूप चांगला उल्लेख आपण केला आणि जवळपास प्रेक्षकांना सुद्धा वाटलं होतं की बॉलला शोधून आणावं लागेल, पण तसं काही घडलं नाहीये। बॉल व्यवस्थित बॅटवर घेतला नाहीये। बघा, एक एक क्षण महत्वाचा आहे, एक एक चेंडू महत्वाचा आहे, एक एक धाव महत्वाची आहे, कारण आपण जर या स्पर्धेत टिकला तरच मला ती 8 फुटाची ट्रॉफी घरी घेऊन जाता येणार। त्यामुळे जिंकत जिंकत अंतिम फेरी तुम्हाला गाठावी लागणार आहे। तुर्तास धावसंख्या झालेली आहे 51। बॉलिंग ट्रॅकवर जावेद तयार, स्ट्रायकर एंडला निलेश। ऑन साइडला बॅट स्विंग प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर, इथे तिथे यहाँ वहाँ देखू जहाँ, निलेश हवा सिक्सर। दुनियाधारी पिक्चर सुरू आहे, लय भारी मैदानावरती आक्रमक बॅटिंग करतोय निलेश पिंजारी, तो सांगतोय डोंट वरी। काय मॅच रंगलाय। याच दरम्यान अशुभाऊ प्रजापती यांचं शुभागमन झाले, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे। आणि काय षटकार खेचून अशोकभाऊ प्रजापती यांचं स्वागत केले। पराभव लागतो सर्वांच्या जिव्हारी, जिंकण्यासाठी धडपड सारी, आईसी चषक 2024 जिंकण्याची झाली तैयारी। पाऊया कौन पड़ते कोणावर भारी। अब आपके पास गेंदें कितनी है? 10 गेंदों में जीतने के लिए 30 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए जावेद तैयार अपनी बोरी मार पर। बढ़िया गेंद, ऑफ टाइम के बाहर गति परिवर्तन किया गया था, बाहरी गिरा लगा, फ्लाइंग से पर खिलाड़ी तैनात है, गेंद को फील्ड करते हुए रन बनाने का कोई मौका नहीं है। 9 गेंदें और 30 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। सहजासहजी शोध पूर्ण होणार नाही, ती मेहनत घ्यावी लागेल आणि एक ऑपॉर्च्युनिटी बनवली ती जावेदने। विकेट कीपर थोडे कमी पडले पण फ्लाय स्लिपला इजाज होते। चांगला बॉल त्यांनी गॅदर केला, हाफ ट्रॅकर बॉल साऊदीला ऑप्शनच्या बाहेरचा हा बॉल, छेडखाणी करण्याचा प्रयत्न निलेश करत नाहीये। काय त्याची आयसाइट आहे, त्यांना माहिती आहे की कुठल्या चेंडूला तोडायचंय आणि कुठल्या चेंडूला सोडायचंय। क्या बात है, बहुत ही बढ़िया खेल मैदान के अंदर दिनेश पिंजारी द्वारा। जावेद तैयार गेंदबाजी करने के लिए, पटकी भी गेंद, टप्पा खाने के बाद वो चलता, बहुत अच्छी गेंद थी। इस बार बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए, बहुत अच्छी गेंद, क्या बैटर चल रहा है। अब आपके पास गेंदे शेषक कुल मिलाकर अब देखते हैं समीकरण क्या है। 8 गेंदे 29 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। तू मी तर चालायचंच राहणार आहे। क्रिकेटचा हे खेळ तेच सांगतो, क्रिकेट खेळण्यासाठी एकमेकांवर कुरघोडे करणं गरजेचं आहे, उणिवा शोधणे गरजेचं आहे, आपले स्ट्रॉंग झोन वर काम करणं गरजेचं आहे आणि जे साधायचं होतं ते साध्य केलेलं आहे जावेदने। विकेटचा शोध, जी जोडी डोकेदुखी वाढवत होती ती जोडी फुटली आणि निलेश बॅक टू पॅव्हिलियन। But stop when they tried, but the winners does not stop until they win। डरपोक तब रुक जाते हैं जब वो थक जाते हैं, लेकिन विजेता तब तक नहीं रुकते जब तक वो जीत हासिल नहीं करते। तो मैदान के अंदर नंबर 3 पर बल्लेबाज जो आ रहे हैं ना, उनके ऊपर भी दारोमदार रहेगा। और मनीष, घर में आपके टीवी सेट होना चाहिए, घर में आपके सोफा सेट होना चाहिए। निलेश पिंजारी के लिए बिल्कुल वो तालियां बज रही है, बहुत अच्छी पारी रही है। और अगर आप मैदान के अंदर अभी जा रहे, दबाव बन गया है, तो आपका माइंडसेट बहुत अच्छा होना चाहिए। आसिफ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय आणि आता जसा काल तुम्ही एका फुग्याचा उल्लेख केला होता की फुग्याला टाचणी लागली आणि कदाचित आज सुद्धा मला असं वाटतं तसंच घडते, पण आता आपण होप ठेवणं खूप गरजेचं आहे, जिंकायचंय ती भावना मनात ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न या शेवटच्या बॉलवर। ऑफ टर्म के बाहर अच्छी गेंद ऑन साइड पर खेल दिया, बॉर्डर पर इस वक्त योगेश पेंटकर है लॉन्ग ऑन पर। असित तांबोली ने सिंगल पूरा किया, इसका मतलब आने वाली 6 गेंदों की अगर कहानी देखें तो 6 गेंदों में जीतने के लिए 28 रनों की जरूरत है। आता टाचनी लागली तो छोटा होल होता,
मोठं छिद्र पडलंय की मोठा होल म्हणजे छिद्र काय कुठं कशामध्ये पडलंय ते पाहूया. कारण उर्वरित आसिफ तांबोळी आणि मयूर कारंडेला 6 चेंडू खेळत आहेत. 28 धाबा अत्यंत महत्वाच्या आहेत त्या या ठिकाणी त्यांना उभ्या करायच्या. चर्चा आपण एका मुद्द्यावर करूया का शेवटच्या बॉलवरती 1 धाव घेणं गरजेचं होतं का? मयूर कारंडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवू शकले असते का? 2 प्रश्न माझ्या समोर आहेत. दुविधा थी बिल्कुल ऑफ स्टंप के काफी बाहर. मयूर कारंडे को लग रहा था ये बॉल छोड़ना चाहिए था बल्लेबाज को, लेकिन दिक्कत ये 7 ही गेंदें आपके पास बची हुई है. अगर ये गेंद बल्लेबाज छोड़ते, अगर वो गेंद फेयर डिलीवर होती तो बहुत बड़ी एक बार फिर परेशानी हो सकती थी. बल्लेबाज ने खेलने का प्रयास किया, सिंगल मिला और मजबूरन मयूर कारंडे को भागना पड़ा है. मयूर नकार देखील देऊ शकला असता, हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झालाय. निश्चित कारण योग्य वेळ दिलेला होकार आणि योग्य वेळ दिलेला नकार अत्यंत महत्वाचा असतो आणि ते ठरवायचं आहे. तेवढा वेळ तुमच्याकडे नाहीये. काही सेकंदामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा होता आणि योग्य निर्णय घेणं गरजेचं होतं. धावफलकावरती आता समीकरण आहे 6 चेंडू 28 धाबांची आवश्यकता. गोलंदाज कुठला वापरला जाईल या शेवटच्या षटकासाठी? कारण आता एका शेवटच्या टप्प्यावर जेव्हा आपण येतो तेव्हा जबाबदारी वाढते गोलंदाजाची, संघाची, आणि त्याचमुळे आता बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच गोलंदाज बोलवण्यात आलेला आहे. अवधूतला बोलवण्यात आलेलं आहे. अवधूत यस मुंबईचे या. आता अवधूत यांची गोलंदाजी नक्कीच काय जादू दाखवते ते नक्कीच पाहणार आहोत. आणि स्ट्रायकर एंडला आसिफ यांची जबाबदारी. पुणे आहे आणि पुणे असताना आपली प्रतिष्ठा राखण्याचं काम सुद्धा करायचं आहे. ते प्रतिष्ठा कोण राखेल पाहूया. 6 चेंडूंचा खेळ बाकी, आवश्यकता 28. शेवटच्या षटकाची होते सुरुवात. अँगलचा वापर, खूप जास्त बाहेर बॉल रोटेट झाला आणि पाहूया या ठिकाणी आसिफने योग्य त्या वेळी स्ट्राईक सोडली. व्हाईट बॉलची एक धाव मिळाली. 6 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता 27. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला है और पहली गेंद पर वाइड बॉल और उसके साथ अगर देखें तो यहाँ एक रनआउट का विकेट भी आपको मिला है. जीतने के लिए खुद में हौसला होना चाहिए क्योंकि हारने के लिए एक डर भी काफ़ी है. एक छोटा सा डर है ना, एक बार फिर आप जिससे दूर भी जा सकते हैं, इसलिए हौसले की ज़रूरत है. और मनीष हौसला होगा तो हौसला भी बन सकता है. अभी बहुत बड़ा फासला है. आने वाली 6 गेंदें 27 रनों की ज़रूरत है और इंटरेस्टिंग मैच है. गेंदबाजी करने के लिए अवधूत तैयार. स्ट्राइकर एंड पर मयूर कारंडे काबिलियत वाले बल्लेबाज हैं. छोटी गेंद पर प्रहार. सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक वाओ. गेंद बॉडी लड़के बाद 6 रन. /66 या आकड्यावर जिंकण्यासाठी 21 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 5. मॅच खूप चांगली आले रंगात आणि कोण पूर्ण करेल आपल्या ढंगात ते आपण पाहणार आहोत. शेवटचे 5 बॉल्स बाकी आहेत. मयूर कारंडे पहिल्या षटकापासून मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांच्याकडे जास्त स्ट्राईक आली नव्हती, पण जेव्हा आली त्यांनी एअर स्ट्राईक करण्याची सुरुवात केली. मोकाच्या क्षणाला षटकार खेचला आणि आता गोलंदाजाच्या मनात धडकी भरवण्याचं काम करतायत. पण पाहूया पुढील चेंडूवर अवधूतच्या मनात नेमकं काय चाललंय. कारण म्हणतात ना, जे होतं मनात ते आणलंय मैदानात, असं कोण दाखवेल, गोलंदाज की फलंदाज. गोलंदाज तयार पंचांच्या उजवीकडून अवधूत हवेत आहे आणि हवेच्या लाटावर स्वारून बॉल सीमारेषा पार. चेंडूवर केलं आक्रमण, चेंडू करतोय आकाश भ्रमण. षटकार. आक्रमण किया बल्लेबाज मयूर कारंडे ने. पहली गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग के बाउंड्री लाइन के बाहर. उसके बाद में एक बार फिर लॉफ्ट किया और गेंद को खेल दिया वाइडिश लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर. डू नॉट गिव अप. द बिगिनिंग इज ऑलवेज हार्डेस्ट, क्योंकि हार मत मानो, शुरुआत हमेशा सबसे कठिन होती है. अब जाकर मयूर कारंडे ने इस मुकाबले में जान डाली है. और मनीष आपने सही कहा था, वो सिंगल आपको नहीं लेना था, आपको एक बार फिर वो जिम्मेदारी लेनी थी, स्ट्राइकर एंड की तरफ रहना था. अभी जो मौका मिला उसका भरपूर फायदा और 2 शानदार छक्के. प्रशांत सर, पुढचे 2 चेंडू आता रिझल्ट ठरवतील या सामन्याचा. 2 चेंडू अवधूतसाठी महत्वाचे आहेत, 2 चेंडू मयूरसाठी महत्वाचे आहेत, 2 चेंडू आपण जर पाहिलं तर गायत्री 11 साठी महत्वाचे आहेत आणि 2 चेंडू पुढचे भारती स्पोर्ट्स कोल्हापूरसाठी. यू आर एब्सोल्युटली राइट. देखिए पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया, उसके बाद में आगे डालने की कोशिश की, उसके ऊपर प्रहार किया है. अवधूत तैयार. किसकी होगी जीत, किसकी होगी हार,
इस मैच में दिलचस्पी है बरकरार और किसके लिए खुलेगा जीत का द्वार। अब हमें गेंद को खेलना तो चाह रहे थे, गेंद ओ ये क्या छूटा है, क्या छूटा है, सपना टूटा है, मुकद्दर रूटा है और वो गेंदबाज आगे है। ओ हो 2 रन लेना चाह रहे थे, मैं तो सब 2 रन लेना नहीं चाहते थे, अपने पास स्ट्राइक रखने का प्रयास कर रहे थे, अपने पास स्ट्राइक रखने का प्रयास। लेकिन दूसरी एंड पर जो बल्लेबाज मनीष आपकी तरफ मैं जरूर आऊंगा, चर्चा यहां भी होने वाली है, लेकिन डीजे मास्टर भी तैयार है गाने के लिए। आंकड़े बताते जाऊं, आंकड़े बिल्कुल आप देखिए कितने रनों की जरूरत है, 3 गेंदें और 14 रनों की जरूरत है। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर। संघाचा संघर्ष या शब्दाला या जगामध्ये महत्व नाहीये, संघर्षाला महत्व आहे. पाहूया गोलंदाज अवधूत तो संघर्ष दाखवतोय, मयूर प्रयत्न करतोय, दडपण आता अवधूतच्या देहबोलीवर जाणवते, पण दडपण या शब्दाला मैदानाच्या बाहेर तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. व्हाईट बॉलची एक धाव मिळते आणि धावसंख्या गायत्री इलेव्हनची पोहोचते, ती म्हणजे 74 जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची गरज. अवधूत अपनी बॉलिंग मार्फत तैयार है, राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं, सामने स्ट्राइकर पर मयूर। फुल टॉस के नॉन पर खेल दिया, शॉट अच्छा, बॉडी पर खिलाड़ी तैनात है, गेंद बाउंड्री के बाहर, बॉडी के बाहर चली गई, देखने वाली बात है। गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगा जोर और ये लगा शानदार 4 वंडर। सामन्यासाठी केला होता अट्टहास दुपारच्या सत्रामध्ये प्रशांत गायकवाड यांच्या चेहऱ्यावर स्मित असं सांगून जाते की आपण केलेली मेहनत, आई श्री प्रतिष्ठानने केलेली मेहनत कुठेतरी नावारूपाला आलेली आहे आणि प्रत्येक सामना प्रशांत सर आजच्या दिवसातला शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतोय. हा शेवटचा टप्पा कोण गाठणार, 2 चेंडूचा खेळ बाकी, आवश्यकता नव्हती. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी आणि अजूनही खूप काही बाकी आहे. हा पुढचा बॉल, ज्या बॉलवर कमीत कमी 3 धावा येणं तर आवश्यक आहे. पाहूया त्या 3 धावा मिळत आहेत, चौकार मिळतोय, षटकार मिळतोय, विकेट मिळते, या सर्व गोष्टी तुम्हाला या पुढच्या चेंडूवर पाहायला मिळतील. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. अवधूत की मयूर, आपल्या संघाचा तारणहार बनेल कोण? अवधूत तयार, पंचांच्या उजवीकडून अराउंड विकेट, बॅट स्विंग बट नो रिझल्ट. आणि अशा पद्धतीने आता जवळपास सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे, ती म्हणजेच भारती स्पोर्ट्स कोल्हापूरने 1 चेंडू 9ची गरज. अब चमत्कारी बिल्कुल बचा सकता है बल्लेबाजों को, बहुत ही शानदार प्रदर्शन मयूर का रहा, दिनेश पिंजारी ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया, लेकिन अवधूत को एक अच्छी गेंद डालनी थी, एक ड्रीम बॉल डालना था. अब योगेश पेनकर बहुत खुश हो गए क्योंकि एक अच्छा बॉल डाला है और अब यहां से कोई गलती नहीं होनी चाहिए. विजय पावले भी बहुत खुश हो जाएंगे. मयूर कारंडे स्ट्राइकर इन पर है, आखिरी गेंद शेष, जीतने के लिए 9 रनों की जरूरत है. क्या काटे की टक्कर रही, बहुत ही जबरदस्त मुकाबला. 87 रनों का टारगेट था, लेकिन कभी भी बल्लेबाजों ने उम्मीद नहीं छोड़ी. एक गेंद जो है ना, आपको वो सही ढंग से खेलनी थी, सही सोच के साथ. अब यहां बड़ा स्ट्रोक बहुत ही खूबसूरती के साथ ऑन साइड पर लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया है, लेकिन समय चला गया. विजय पावले, कांग्रेचुलेशन कोल्हापुर, कांग्रेचुलेशन भारती स्पोर्ट कोल्हापुर, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस. उतनी तारीफ हो जाएगी, खास करके गायत्री इलेवन डॉन की जो टीम है, जिन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन किया. हारे जरूर है, लेकिन सबका दिल जीता है. एकदा सर्वांना विनंती आहे, गायत्री इलेव्हन साठी टाळ्यांचा गजर करा. ते लढलेत मैदानावरती, प्रॅक्टिस कुठल्या प्रकारे होणार नाही त्याची काळजी घ्या. ते लढलेत, अप्रतिम या ठिकाणी मैदानाचा खेळ झाला. दिनेश पिंजारी, मयूर कांडेने अत्यंत जबरदस्त